हम रेकॉर्डिंग स्टार्ट करू मी. नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेचा 4था अध्याय चं विवरण करतो आहोत. ज्ञान कर्म संन्यास योग. एक स्लाइड शेअर करते आणि किंचित मागच्या ह्याचा आपण एकदा पुन्हा रिवाइज करूया. शॉर्ट रिकॅप. 4था अध्याय. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, नंतर सांख्य योग, मग कर्म संन्यास योग आणि आता ज्ञान कर्म संन्यास योग. सो आपण एक छोटासा रिकॅप घेऊया पाचच्या ह्याचा किंवा पाचच्या सूत्रांचा. आपण 18 पर्यंत सूत्र बघितली होती 4थ्या अध्यायातली. ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये एकच मिनिट. त्यांनी लिनेज सांगतो आहे पहिल्या सूत्रामध्ये. लिनेज म्हणजे परंपरा किंवा ज्या पद्धतीने की भगवान विष्णूंनी विवस्वतांना सांगितला, विवस्वतांनी मनूला सांगितला, मनूनी हा जो काही हे जे काही नॉलेज आहे, हा जो योग आहे. एकच मिनिट, थोडंसं टेक्निकली. हा, ओके. हा जो योग आहे हा भगवान विष्णूंनी विवस्वताला सांगितला. त्यांचा विवस्वतानी मनूला सांगितला, मनूनी इक्ष्वाकूला सांगितला आणि मध्यंतरी हा आणि अशा प्रकारे राजर्षींद्वारे तो चालत आला होता किंवा तो योग हे जे योग विज्ञान आहे ते चालत आलं होतं. परंतु परंपरेने चालत आलं होतं, परंतु मध्ये ते नष्ट झालं होतं. म्हणून मी तुझ्यासाठी इथे सांगतो आहे असं भगवान कृष्ण म्हणाले. त्यानंतर काय सांगतो आहे तर त्वं मम भक्तः असि, मम सखा असि, अतः अहम एतद् रहस्यं भवतः कृते अहम वदामि असं कृष्ण म्हणतो. ओके, म्हणजे तुझ्यासाठी मी सांगतो आहे. मग कृष्ण प्रश्न विचारतो की अपरम भवतः जन्म परम जन्म विवस्वतः, की माझे आणि तुझे बरेच जन्म झालेले आहेत. तानी अहम वेद, त्यांना मी जाणतो, आणि सर्वाणी न त्वम वेत्थ, तू सगळ्यांना जाणत नाहीस. ओके, सो दिस इज अ रिपिटेटिव्ह प्ले ही सेइंग इन द 6th सूत्रा की अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरः सन, मी भूतांचा ईश्वर आहे, सर्व प्राणीमात्रांचे ईश्वर आहे, मी अव्ययात्मा असून सुद्धा अजन्मा आहे. ओके, आणि माझ्या आत्ममायया संभवामी, मायया अहम संभवामी स्वाम अधिष्ठाय प्रकृती, म्हणजे प्रकृतीला आधार घेऊन स्वतःच्या आत्ममायेच्या योगाने मी वारंवार जन्म घेत असतो. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य, त्याविषयी सगळे जाणतात की धर्म संस्थापनेसाठी मी वारंवार जन्म घेत असतो. ओके, त्याच्यानंतर हा जो गेम आहे सो इथे एक लीला आहे किंवा ही एक प्रकारची कृष्णाची लीला आहे. तर या लीलेमधून किंवा या गेममधून ज्यांना एन्जॉय करायचं ते राहू शकतात, परंतु ज्यांना बाहेर पडायचं असेल गेममधनं, कारण कंटाळतात, किती वेळ तोच गेम खेळायचा, काही लोक कंटाळतात. सो जन्मकर्मचे चमे दिव्यम यो वेत्ती तत्वतः, कोण सुटू शकतो या गेममधनं तर माझा जन्म आणि माझं कर्म हे दोन्ही जे दिव्य आहेत किंवा त्याचं दिव्यत्व जो जाणू शकतो, यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न एती मामेती सो अर्जुन, म्हणजे तो असा आज प्रकारचा पुरुष किंवा आत्मा हा देह त्याग केल्यानंतर पुन्हा या गेममध्ये परत येत नाही. त्यासाठी त्याला काय काय करावं लागतं? वीत राग भय क्रोधाहा, म्हणजे त्यांनी त्याचा राग क्रोध भय हे सगळं जिंकावं लागतं. मनमयाहा मामुपाश्रितः, माझ्या ठिकाणी आश्रयित किंवा माझ्यामध्ये आश्रय घ्यावा लागतो. बहवह ज्ञान तपसाहा पूताहा मद्भाव समागताहा, अशा प्रकारचे सगळे राग क्रोध भय हे जिंकून माझ्यामुळे आश्रय घ्यावा लागतो. आणि असे खूप जणांनी म्हणजे ज्ञान तपस्येने किंवा ज्ञानाच्या तपश्चर्येने आणि अशा प्रकारे माझ्यामध्ये आश्रित होऊन बऱ्याच जणांनी किंवा बरेच जण हे पुण्य पावन झालेले आहेत. ये यथा माम प्रपद्यन्ते तान तथैव भजामी अहम. ओके, म्हणजे ज्यांना ज्या ज्या प्रकारच्या श्रद्धा किंवा निष्ठेने ते निष्ठा ते फॉलो करतात त्या त्या प्रकारे मी त्यांना फळ देत असतो. मम वर्तम अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, म्हणजे माझा मार्ग हे पार्थ तू अनुसरण किंवा सगळेजण अनुसरण करतात तसा तू पण कर. त्याच्यानंतर कांक्षंतः कर्मणाम सिद्धिम यजन्ते इह देवताः. थोडंसं फास्ट जाते कारण आपलं हे झालेलं आहे. जे पृथ्वीवरचे जे मटेरियल डिझायर्स जे त्यांची इच्छा करत असतात ते देवांचं भजन करतात किंवा देहांची सिद्धी करतात.
आणि त्यामुळे त्यांना क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी भवती कर्मजा, म्हणजे कर्माने मिळणारी जी सिद्धी आहे ती त्यांना या मनुष्य लोकामध्ये तत्काळ स्वरूपामध्ये मिळते. त्याच्यानंतर चतुर्वर्णाविषयी सांगितले की हा गेम मी कसा रन करतो, त्याच्यासाठी 4 पिलर्स आहेत. ओके, त्या 4 लोकांच्या सहाय्याने मी हा गेम रन करत असतो. चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, की अशा या गेमला चालवण्यासाठी किंवा या खेळाला चालवण्यासाठी मी चतुर्वर्णामध्ये लोकांची किंवा मनुष्यांची विभागणी केलेली आहे आणि ती त्यांच्या गुणकर्मानुसार, त्यांच्या गुणानुसार, कर्मानुसार विभागणी केलेली आहे. तस्य कर्तारम अपि माम विद्धी, म्हणजे त्याचा कर्ता मीच आहे असं तू जाण. आणि अकर्तारम अव्ययम, का मी करता आहे, कारण मी अकर्ता आहे किंवा मी या सगळ्याच्या पलीकडे आहे, मी अव्ययी आहे. ओके, मग त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारच्या चतुर्वर्णाची उत्पत्ती केली आहे. याविषयी आपण डिटेलमध्ये बोललो होतो. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, मी या प्रकारच्या वर्णांची उत्पत्ती केली, हा गेम मी चालवतो आहे, तरी सुद्धा ही कर्म मला लिंपन करू शकत नाहीत किंवा माझ्यावर अवलंबन करू शकत नाहीत, कारण मला कर्मफलामध्ये स्पृहा किंवा इच्छाच नाही. इति माम यो अभिजानाति कर्मभिही न सबध्यते. ओके, हे जो जाणतो, अशा प्रकारे मला जो जाणतो तो कर्मांनी बाध्य होत नाही. एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैहि अपि मुमुक्षुभिः, अशाच प्रकारची, म्हणजे आता हे जे मी तुला सांगितलं त्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करून हे एवं ज्ञात्वा म्हणजे हे सर्व जाणून पूर्वीच्या लोकांनी मुमुक्षुहू सन्नंत प्रत्यय मुमुक्षू त्यांनी सुद्धा, म्हणजे जे मुमुक्षू किंवा मुंच धातूपासून बनल्या, की जे इथून गेममधून सुटणार, आपण निघून जावं या ह्याची सुटका व्हावी ही ज्यांची इच्छा असते, अशा लोकांनी पूर्वी सुद्धा हे जाणून अशा प्रकारची कर्म केली आहेत. कुरु कर्म एव तस्मात, मग तशा प्रकारची तू कर्म कर. पूर्वैही पूर्वतरम कृतम, कशा प्रकारची, जशी पूर्वीच्या लोकांनी, पूर्वीच्या मुमुक्षू किंवा मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी केली आहेत तशा प्रकारची. त्याच्यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः. कर्म हा कन्सेप्ट, हा कर्म कर आपण म्हणतो आहे, तर कर्म हा कन्सेप्ट थोडा डेप्थमध्ये आहे, तो नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे की कर्म काय अकर्म काय. यामध्ये भले भले ज्ञानी लोक सुद्धा बऱ्याच वेळा मोहित असतात किंवा संभ्रमित असतात. प्रत्येक कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, त्यासाठी मी तुला कर्म म्हणजे काय ते सांगतो. तज्ज्ञात्वा यज्ञात्वा म्हणजे ते जाणून तू अशुभातून तुला सुटका मिळेल, मोक्षसे. मग त्याने कर्माविषयी सांगतो की कर्मणो अपि बोद्धव्यम च विकर्मणः, तू कर्म जाणून घे, अकर्म जाणून घे, विकर्म जाणून घे. अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती, का तर कर्माची गती किंवा कर्माची जी चेन पुढे सुरू होते, तू जे कॅज्युअल्स कर्म करत असतो सगळ्या प्रकारची न विचार करता किंवा न नीट चिंतन न करता, त्याची पुढे गहन कर्म गती भयंकर होते आणि त्यामध्येच तू अडकून राहतो आहेस. त्यामुळे कर्म करण्यापूर्वी 100 वेळा विचार करायला लागतो. ह्याच्यानंतर तो कर्मणी अकर्म यः पश्येत अकर्मणी च कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कर्मकृत्स्न कर्मकृत, म्हणजे कर्मामधलं अकर्म आणि अकर्मामधलं कर्म हे ज्याला समजतं तोच मनुष्य बुद्धिमान आहे आणि तो कर्म करून सुद्धा कुठल्याही कर्मानी बांधील राहत नाही. ओके, अशा प्रकारचं बुद्धिमानाची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे आपण शेवटचा श्लोक घेतला होता, तो म्हणजे पंडिताचा. ओके, यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प विवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तम आहुः पंडितम बुधाः, म्हणजे ज्याची यस्य सर्वे समारंभाः सगळी आरंभित केलेली कर्म जी आहेत ती कामसंकल्प विवर्जिताः, काम म्हणजे इच्छा, संकल्प म्हणजे काही जे प्लॅनिंग्स केलेले असतात ते, त्याच्या विवर्जित म्हणजे त्याच्याने किंवा त्याच्याशिवाय म्हणण्यापेक्षा त्याची आसक्ती नसते, म्हणजे कामाशिवाय कर्म होत नाहीत किंवा इच्छेशिवाय कर्म होत नाहीत, पण इच्छेशी संग नसतो. ओके, किंवा संकल्पना किंवा म्हणजे मी एखाद्या प्रकारचं काम अशा प्रकारे प्लॅन केलं की आज मी हे करणार, उद्या हे करणार, परवा ते करणार. ओके, असं मी एक प्लॅन केलं, पण ते तसंच व्हायला पाहिजे, हा जो अट्टहास आहे किंवा त्या प्रकारचा जो संघ आहे तो कमी करायचा. की मी एक प्रकारे प्लॅन केला आहे, पण दैवगतीने किंवा इतर काही गोष्टींनी त्याच्यामध्ये बदल घडून येऊ शकतात, त्याप्रमाणे आपण करू असं. सो कामसंकल्प कामसंकल्प वर्जिताः, म्हणजे काम आणि संकल्प यांनी रहित असलेली कर्म ज्याची असतात, सर्व कर्म सर्वे समारंभाः कर्माः यस्य अस्ति, ज्याची असतात ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, आणि शिवाय त्याची सगळी कर्म कशी असतात, ज्ञानाच्या अग्नीमध्ये दग्ध झालेली असतात. ओके,
तम आहुः पंडितम बुधाः, त्याला बुद्धिमान लोक पंडित असं म्हणतात. Okay, the enlightenment sages call those persons wise whose every action is free from the desire and material pleasure, as well as who have burnt the reactions of fire in the fire of divine knowledge. Okay, त्यामुळे आपली सर्व कर्म ही ज्ञानाच्या अग्नीमध्ये तावून सुलाखून ज्याची निघालेली असतात, अशा माणसाला त्याला बुधाः पंडितम आहुः, किंवा ज्ञानी लोक त्या माणसाला पंडित असं म्हणतात. ओके, सो इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. एकच मिनिट, आता मी थोडंसं मोठं करते. ओके, एकच मिनिट. हां, ओके. आता ह्याच्या पुढची म्हणजे अशा प्रकारचा कर्म अकर्म जाणून घेणे, त्याच्या कन्सेप्ट जाणून घेणे, कर्मातलं अकर्म, अकर्मातलं कर्म, विकर्म म्हणजे काय हे समजून घेणे, त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरू करणे, बुद्धिमान या स्टेजेसपर्यंत पोहोचणे. आपण जेव्हा सांख्ययोग बघत होतो त्यावेळेला सुद्धा त्यांनी मुनी, त्याच्यानंतर हे स्थितप्रज्ञ, मुनी असे जे माइलस्टोन्स होते, तसे इथे पण माइलस्टोन्स आहेत. ज्ञानयोगामध्ये पण माइलस्टोन्स आहेत, कर्मयोगामध्ये पण माइलस्टोन्स आहेत. ते एक 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 पद किंवा एक 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 कसे माइलस्टोन्स आपल्याला अचीव्ह करायचे असतात. जसं त्यांनी बुद्धिमान हा एक माइलस्टोन सांगितला, पंडित हा एक माइलस्टोन सांगितला, त्याच्या पुढे ॲडव्हान्स कर्मयोगी असतो. ओके, ज्याला आपण आता हे बाहेरून ठेवले, अशी काही पद किंवा असे काही हे नाहीये त्याच्यामध्ये. तर तो काय करतो किंवा ते पद प्राप्त झाल्यानंतर तो काय करतो की त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणी अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोति सह. म्हणजे त्यक्त्वा कर्मफळ अशा प्रकारचा जो बरेच वर्ष कर्मयोगाची प्रॅक्टिस करणारा जो मनुष्य आहे, तो काय करतो की त्यक्त्वा कर्मफलासंगम, कर्म करतच राहतो, पण कर्माचा जी आसक्ती आहे, फळाची इच्छा किंवा कुठल्याही प्रकारच्या प्लॅनिंगची इच्छा, ती सोडून देऊन नित्यतृप्त निराश्रय. ओके, त्यामुळे तो नित्यतृप्त असतो की कर्म करण्याची मला संधी मिळते आहे आणि मला म्हणजे मी ते कर्म करतो आहे ह्याच्यामध्येच तो नित्य तृप्त असतो किंवा नित्य समाधानी असतो. शिवाय निराश्रय, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारच्या ही डोंट रिक्वायर एनी सपोर्ट ऑर हेल्प टू बी हॅपी. ओके, निराश्रय म्हणजे आपल्याला असं असतं की आता एखादं काम ही केलं आणि त्याचं मनोवांछित फळ जर मिळालं तरच आपण आनंदी होतो. ओके, जर मनोवांछित फळ नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. तर अशी स्थिती त्याची नसते. तो निराश्रय, त्याला हॅपी राहण्यासाठी किंवा त्याला आनंदी राहण्यासाठी कुठल्याही आश्रयाची, सुखाच्या आश्रयाची किंवा अनुकूल परिस्थितीच्या आश्रयाची गरज नसते. तो नित्यतृप्त असतो, तो ऑलवेज हॅपीच असतो. ओके, सो नित्यतृप्त निराश्रय असा तो राहतो. कर्मणी अभिप्रवृत्त अपि, म्हणजे कर्मामध्ये अभिप्रवृत्त किंवा कर्मामध्ये तो म्हणजे कर्म करत असताना सुद्धा नैव किंचित करोती सह, म्हणजे तो कुठल्याही प्रकारची कर्म करत नाही. म्हणजे तो कर्म करतो आहे, ही इज वर्किंग आउटसाइड, स्टील ही इज नॉट अटॅच्ड, ही इज नॉट गेटिंग एनिथिंग और ही डोंट डिझायर एनिथिंग. फॉर एक्झाम्पल श्रीकृष्ण महान कर्मयोगी सांगितलेला आहे की हा सगळा गेम तोच चालवतो आहे, परंतु त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. तो ही ज महान कर्मयोगी असा तो आहे, असं 20व्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे श्लोकात. त्यामुळे त्यांनी सिग्निफिकन्स सांगितलेला आहे कर्मयोगाचा की निराशीही यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् कुर्वन् आपनोती न आपनोती किल्बिषम. ओके, आता तो अशा प्रकारचं त्याची वर्णन करतो आहे. तो कसा असतो अशा प्रकारचा ॲडव्हान्स कर्मयोगी की निराशीही, ही इज फ्री फ्रॉम एक्सपेक्टेशन्स, त्याला कुठल्याही प्रकारची आशा नसते. निराशीही यतचित्तात्मा, म्हणजे ज्याचं चित्त आत्मा हा त्यांनी जिंकून घेतलेला आहे, म्हणजे इंद्रिय निग्रह त्यांनी केलेला आहे, अशा प्रकारचा तो यतचित्त आत्मा असतो. त्यक्त सर्व परिग्रह, कुठल्याही प्रकारचे काय म्हणतो त्याला, द माइंड अँड इंटेलेक्ट इज फुल्ली कंट्रोल्ड. सगळ्या प्रकारची ज्या इच्छा आकांक्षा राग क्रोध हे त्यांनी जिंकून घेतलेले असतात. अशा प्रकारचा मनुष्य शारीरम केवलम कर्म कुर्वन, कुर्वन इति शत्रंत प्रत्यय असते की शरीराने कर्म करत असताना सुद्धा तो काय करतो, न आपनवती किल्बिषम, म्हणजे किल्बिषम म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सीन्स किंवा पापकर्म, तो पापकर्म त्याला त्याला तेन का पापकर्म न लभ्यते,
किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं देअर ही इन्क्युअर नो सिन इवन दो परफॉर्मिंग ॲक्शन्स बाय देअर बॉडी. ओके, म्हणजे शरीराने कर्म करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं पाप त्याला लागत नाही किंवा त्याला प्राप्त होत नाही. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीत विमत्सर समसिद्धौ सिद्धौ असिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. संधी विग्रह करून मी श्लोक म्हणते आहे, त्यामुळे थोडा वेगळा वाटू शकतो. यदृच्छा लाभ संतुष्ट, म्हणजे ज्याच्या कंटेंट विथ व्हॉट एव्हर गेन कम्स ऑफ इट्स ओन अकॉर्ड अँड फ्री फ्रॉम एनवी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं लाभ म्हणजे अपेक्षित लाभ झाला तरच आपण हॅपी असतो, परंतु लाभ लाभ किंवा गेन कुठल्याही प्रकारचं असू दे, म्हणजे जे सुखकर असू दे, दुःखकर असू दे, लाभदायी असू दे, लाभदायी नसू दे, तर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं जे आपल्याला आउटकम मिळतं त्याच्यामध्ये जो सुख मानतो, यदृच्छा लाभ संतुष्ट, म्हणजे त्यांनी जो संतुष्ट आहे, समाधानी आहे. द्वंद्वातीत, द्वंद्व असतात, आपण मागच्या वेळेला द्वंद्वांविषयी बोललो होतो, सुख दुःख, दिवस रात्र, शीतोष्ण, अशा प्रकारची द्वंद्व असतात. त्याच्या पुढे गेलेला असतो की त्याच्यामध्ये जो अडकून पडलेला नाही किंवा या द्वंद्वांनी ज्याला काहीच फरक पडत नाही, अशा प्रकारचा जो मनुष्य आहे तो द्वंद्वातीत आहे. आणि विमत्सर, म्हणजे ही इज फ्री फ्रॉम द एनवी, म्हणजे कोणाच्याही त्याला मत्सर वाटत नाही की मला काही कर्मांची फळं मिळत नाहीत, इतरांना मिळत आहेत, अशा प्रकारचा मत्सर त्याच्याकडे अजिबात नाही. अशा प्रकारचा मनुष्य काय करतो की समसिद्धौ असिद्धौ, यांतावांत संधी आहे, सिद्धौ योग असिद्धौ, औकाराचा आव झालेला आहे. औकारस्य स्थाने आव आगच्छति यत्र. सिद्धौ असिद्धौ च कृत्वा अपि न निबध्यते, म्हणजे सिद्धौ असिद्धौ म्हणजे सिद्धीमध्ये किंवा असिद्धीमध्ये, म्हणजे सुखामध्ये किंवा दुःखामध्ये, यशामध्ये किंवा अपयशामध्ये समह कृत्वा, समह कृत्वा म्हणजे समानता जो मेंटेन करतो. ओके, सिद्धौ च असिद्धौ च समह कृत्वा म्हणजे समानता राखून, न निबध्यते म्हणजे तो कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या ॲक्शन्सला बाउंड होत नाही. ओके, दे आर नॉट बाउंड बाय देअर ॲक्शन्स इवन वाईल परफॉर्मिंग ऑल काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटी, बिईंग इक्युपॉइज्ड इन सक्सेस अँड फेल्युअर. म्हणजे सक्सेस फेल्युअरमध्ये समानता या समदृष्टी ठेवणारा मनुष्य हा ॲक्शन करत असताना सुद्धा किंवा करून सुद्धा कुठल्याही प्रकारच्या बंधाला अटॅच होत नाही. ओके, अशा प्रकारचं सिग्निफिकन्स किंवा कर्मयोगाच्या विषयी सांगितलेलं आहे. क्षम्यता. फ्रुट्स ऑफ कर्मयोग. आता त्यांनी अशा प्रकारे जो कर्मयोगा फॉलो करतात त्यांना काय काय मिळतं. एक मिनिट, थंडी फार वाढली आहे. सो कर्मयोगाची फ्रुट्स काय काय आहेत किंवा अशा माणसांना काय काय मिळतं तर त्याविषयी सांगतो आहे. काल सुद्धा असंच झालं होतं, बोलताच येत नाही. ओके, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आता अशा प्रकारच्या पुरुषाच्या बाबतीत काय होतं की गतसंगस्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या संघापासून ते निवृत्त झाले असतात. दे आर रिलीज फ्रॉम द बॉन्डेजेस ऑफ एनी मटेरियल अटॅचमेंट्स. ओके, सो अशा प्रकारच्या माणसाचे मुक्तस्य, आणि किंवा ते मुक्त झालेले आहेत, अशा मुक्त माणसाचे काय होतं, ज्ञानावस्थित चेतस, हो त्याची चेतना किंवा त्याची बुद्धी ही कुठे असते, देअर इंटेलेक्ट इज एस्टॅब्लिश इन डिवाइन नॉलेज. ज्ञानावस्थित समस्त पद आहे. ज्ञाने अवस्थित अवस्थित चेतस, हो सप्तमी तत्पुरुष, की ज्ञानामध्ये ज्याची चेतस किंवा ज्याची चेतना ही स्थित झालेली आहे, अशा प्रकारचा मनुष्य काय करतो, यज्ञाय आचरत कर्म, म्हणजे तो यज्ञासाठी, चतुर्थी एकवचन, यज्ञासाठीच ही परफॉर्म्स ऑल द ॲक्शन्स ॲज अ सॅक्रिफाईस टू गॉड और ही डू एव्हरी ॲक्शन ॲज अ यज्ञ. ओके, यज्ञाची संकल्पना दुसऱ्या अध्यायातच आपल्याला सांगितली आहे त्याने, की यज्ञासाठी तो सगळी कर्म करत असतो. आणि असं करता करता पुढे काय होतं, समग्रम प्रविलीयते, की दे आर फ्री फ्रॉम ऑल कार्मिक रिॲक्शन्स.
कर्माची जी ऍक्शन रिॲक्शनची चेन असते तिथून तो त्या सगळ्या कर्मांपासून तो प्रविलीयते किंवा विलीन होऊन जातो, प्रकर्षेण विलीयते. हं? त्याच्यातून तो मुक्त होऊन जातो. हे फळ त्याला कर्मयोगी माणसाला मिळतं पुढे. आता वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ सांगितली आहेत. ओके, कारण यज्ञासाठीच कर्म करायची आहेत. यज्ञाशिवाय पुढे एक तरी म्हटलेलं आहे की जो यज्ञाशिवाय कर्म करत नाही त्याला या पृथ्वीवर काहीही मिळत नाही. ओके, त्याला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर गाडी बंगला वगैरे सगळं आहे किंवा का माझ्याकडे भरपूर पैसा आहे असं त्याला वाटतं. ते कधी पण नष्ट होऊ शकतं. ओके, सो यज्ञासाठी जो पुढच्या काही मला वाटतं 28व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की यज्ञाशिवाय जो इथे कर्म करतो की त्याला काहीच प्राप्त होत नाही या पृथ्वीवर, ना ह्या लोकामध्ये ना परलोकामध्ये. तर आता वेगवेगळ्या प्रकारची पुढचे 24 पुढच्या 3-4 श्लोकामध्ये तो यज्ञांचे प्रकार सांगितले आहेत. म्हणजे सगळी लोक एकाच प्रकारची कर्म करत नाहीत किंवा एकाच प्रकारचे यज्ञ करत नाहीत. तर डिफरंट डिफरंट फॉर्म्स ऑफ कर्मास किंवा टाइप्स ऑफ यज्ञास त्यांनी सांगितले आहेत. तर सगळ्यात महत्वाचा एक प्रकार सांगितला आहे तो म्हणजे ब्रह्मार्पणम ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. आता आता इथे काय होते बघा, ब्रह्म अर्पणम. आता ब्रह्मार्पणम हे एक प्रकारचं महावचन पण आहे किंवा वाक्य आहे. जसं तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, तसं ब्रह्मार्पणम हे उपनिषदांमधलं किंवा वेदांमधलं एक महावाक्य आहे की सगळं ब्रह्माला अर्पण करा. प्रॅक्टिस ऑफ सेइंग किंवा ब्रह्मालाच अर्पण केलेलं सगळं आहे की सगळीकडे ब्रह्म आहे हे तुम्ही बघायची सवय लावून घ्या. ओके, प्रॅक्टिस ऑफ वॉचिंग ब्रह्मा एव्हरीवेअर. ओके, आता कशा पद्धतीने सांगतोय की ब्रह्म सगळीकडेच आहे. ब्रह्म हवीही, हवी म्हणजे आपण यज्ञामध्ये जे समिधा टाकणार आहोत ते सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मणा तृतीया एकवचन आहे. म्हणजे जो यज्ञकर्म करतो आहे, जो ऋत्विज आहे किंवा जो मनुष्य आहे तो सुद्धा म्हणजे त्या ब्रह्मरूपी ऋत्वीच्या कडून ते टाकलेलं आहे. हुतम तप प्रत्यय आहे म्हणून ब्रह्मणात हे कर्ता तृतीयेत आलेलं आहे. कर्मणिक त आहे तिथे. कशामध्ये टाकतो आहे? ब्रह्माग्नौ म्हणजे ब्रह्मरूपी अग्नीमध्ये. म्हणजे ज्याच्यावर टाकलं जात आहे ते पण ब्रह्म आहे. जो टाकतो आहे तो पण ब्रह्म आहे. जे टाकलं जात आहे तेही ब्रह्म आहे. म्हणजे ज्याचं ऑफरिंग केलं जात आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे. ओके, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त आता दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये टाकायचे, जे टाकायचे आणि जो टाकतो आहे म्हणजे ऑल रिसोर्सेस यज्ञाचा करता आणि यज्ञाचा जो लाभकर्ता आहे ते सगळे ब्रह्म आहेत. त्यामुळे ब्रह्माला तू सगळीकडे बघत राहा. पुढे काय होतं? ब्रह्मकर्म समाधीना. ओके, ब्रह्मकर्म समाधीना म्हणजे एकच मिनिट. म्हणजे अशा प्रकारची हे सर्वत्र ब्रह्म आहे हे जाणून जो ब्रह्मकर्म करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला संन्यस्त अवस्था किंवा त्याला समाधी अवस्था त्याला प्राप्त होते असा मनुष्य ब्रह्मकर्म समाधः. अशा मनुष्य, आणि त्याची तृतीय एकवचन आहे ब्रह्मकर्म समाधीना. कवीना असतं ना तसं त्यांनी काय होतंय, कारण गंतव्यम हा तव्यात प्रत्यय आहे त्यामुळे कर्त्याची तृतीया ब्रह्मकर्म समाधीना आणि तेन म्हटलेलं आहे. तेन हे विशेषण आहे ब्रह्मकर्म समाधीचं. अशा प्रकारचा मनुष्य त्याच्याकडून गंतव्य किंवा त्याच्याकडून गेलं पाहिजे. कुठे? ब्रह्मे एव. ओके, ब्रह्मे एव म्हणजे त्याच्याकडून ब्रह्माच्या जवळच गेलं पाहिजे किंवा त्यासाठीच तो सगळी कर्म करत असतो. सो प्रॅक्टिस ऑफ वॉचिंग ब्रह्मा एव्हरीवेअर ॲज अ फॉर्म ऑफ सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस इन द फॉर्म ऑफ वर्शिप टू इवन ऑल गॉड्स लाईक गॉड्स आणि त्याच्यानंतर विष्णू. सॅक्रिफाईस बाय ऑफरिंग सॅक्रिफाईस बाय ऑफरिंग द सेल्फ बाय सेल्फ इट सेल्फ इन द फायर ऑफ ब्रह्मा. ओके, सो सगळं ब्रह्मच आहे इथे. या पृथ्वीवर जेवढं काही आहे ते ब्रह्म आहे आणि हे सगळं आता सायंटिफिकली पण माहित आहे सगळ्यांना की एव्हरीथिंग इज द ब्लॅक मॅटर हिअर. पुरुष म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या आतमध्ये, बाहेर, दोन मनुष्यांच्या मध्ये, पृथ्वीवर, वातावरणामध्ये एव्हरीथिंग इज ब्लॅक मॅटर ओनली. ओके, फार कमी प्रमाणामध्ये व्हाईट मॅटर इथे उपस्थित आहे. ओके, सो सगळं हे म्हणजे हे आपल्याला हळूहळू समजतं की गीतेमध्ये किती सायंटिफिक किंवा कुठल्या प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे. पुढे तो काय म्हणतो आहे की
अपरे म्हणजे अन्य काही जे यज्ञकर्ता असतात किंवा अन्य काही कर्मयोगी असतात ते काय करतात, म्हणजे अशा प्रकारे आता हे जे 24व्या श्लोकात सांगितले हे अशा प्रकारची काही यज्ञ केली जातात काही माणसांकडनं कर्मयोगींकडून. पुढे काय होतं, दैवम अपारे दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अप ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वती. ओके, संधी आहेत बरेचसे याच्यात. दैवम एव अपरे, दैवम एव मध्ये वर्ण मेलन आहे फक्त. एव अपरे मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे, औ औचा यांतावांत संधी प्रमाणे आव झालेला आहे. आणि यज्ञेन एव वृद्धी संधी, त्याच्यानंतर एव उपजिह्वती गुणसंधी. ओके. ओके. सो अन्य काही कर्मयोग काय करतात, अपरे अपरे योगिनः किं करोति, अपरे योगिनः देवम यज्ञ पर्युपासते. ओके, म्हणजे अन्य जे पुढचे योगी आहेत ते काय करतात की अदर योगीज वर्शिप सेलेस्टियल गॉड्स विथ मटेरियल ऑफरिंग्स अनटू देम. सो तरी त्यांना कर्मयोगीच असंच म्हटलं जातं. ओके, त्यांना म्हणजे दैवाच्या प्राप्तीसाठी ते क्षम्यता मटेरियल डिझायर्सच्या प्राप्तीसाठी ते देव म्हणजे जे सेलेस्टियल गॉड्स किंवा कॉस्मिक गॉड्स आहेत त्यांना यज्ञ अर्पक त्यांना त्यांच्यासाठी यज्ञ करतात. ओके, ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजीवती. अन्य जे योगी असतात ते काय करतात, अदर वर्शिप्स परफेक्टली हू ऑफर्स द सेल्फ ॲज अ सॅक्रिफाईस इन द फायर ऑफ सुप्रीम ट्रूथ. ब्रह्माग्नौ किंवा ब्रह्माच्या अग्नीमध्ये किंवा सुप्रीम ट्रूथ आहे त्यामध्ये किंवा ज्ञानाच्या अग्नीमध्ये यज्ञाच्या सहाय्यानेच ते स्वतःचा सॅक्रिफाईस करतात. त्यांना ज्ञानयोगी असं म्हटलं जातं. ओके, असं म्हणतो आहे. आता इथे ज्ञानयोगी शब्द नाही वापरले आहे, परंतु ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजीवती, म्हणजे यज्ञाच्याच सहाय्याने यज्ञ केला जातो. आता यज्ञाच्या सहाय्याने म्हणजे काय, तर यज्ञ म्हणजे बुद्धीच्या सहाय्याने किंवा ज्ञानाच्या सहाय्याने यज्ञ केला जातो, म्हणून त्यांना ज्ञानयोगी म्हटलं जातं. पुढे कुठल्या कुठल्या प्रकारचे सांगितले आहेत की काही लोक काय करतात, पुढची अनेक अन्य लोक काय करतात, तर श्रोत्रादिनी इंद्रियाणी अन्ये संयमाग्निषु जुह्वती शब्दादिनी विषयान 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 अन्य इंद्रियाग्निषु जुह्वती. जुह्वती जुह धातू आहे म्हणजे त्याग करणे हा धातू किंवा अर्पण करणे असा अर्थी आहे. श्रोत्रादिनी इंद्रियाणी, श्रोत्रादिनी म्हणजे एकच मिनिट, हा श्रोत्रादी वगैरे जी इंद्रिय आहेत म्हणजे शब्द रस स्पर्शनेंद्रिय ज्ञानेंद्रिय जी काही आहेत ती इंद्रियाणी त्या इंद्रियांना अन्ये म्हणजे अन्य योगी काय करतात, संयमाग्निषु जुह्वती. संयमाच्या अग्नीमध्ये जेव्हा संयम म्हणजे कंट्रोल किंवा परिग्रह त्याच्या अग्नीमध्ये त्याचं अर्पण करतात, म्हणजे त्यांना कंट्रोल करतात. शब्दादिनी विषयान अन्य म्हणजे इतर काय करतात अन्य, तर शब्दादिनी शब्द म्हणजे श्रोत्रेंद्रिय जो आहे त्यात आता इंद्रिय आहेत आणि त्याचे अर्थ आहेत किंवा त्यांचे जसं रसनेंद्रिय आहे त्याचा अर्थ आहे रस, श्रोत्रेंद्रिय कर्ण आहे त्याचा अर्थ आहे शब्द, त्याच्यानंतर स्पर्शनेंद्रिय आहे किंवा घ्राणेंद्रिय आहे त्याचा अर्थ आहे गंध, शब्द रस गंध रूप असे अर्थ आहेत इंद्रियांचे. तर ते शब्दादी जे विषय आहेत किंवा शब्दादी जे अर्थ आहेत त्यांना त्यांना कुठे तो हे करतो किंवा ते अन्य कुठे त्याचं अर्पण करतात, तर इंद्रियाग्निषु. इंद्रियाचे आयुर्वेदानी 3 दोषाचे अग्नी, 7 धातूंचे अग्नी, दश इंद्रियांचे अग्नी, प्रत्येक ह्याच्यामध्ये अग्नी आहे असे मिळून जवळपास मोर दॅन 18 अग्नीज आहेत. ओके, मलाचे अग्नी आहेत. सो इंद्रियांचे पण अग्नी आहेत, तर त्या इंद्रियाच्या अग्नीमध्ये त्याचं अर्पण करतात अन्य काही कर्मयोगी. ओके, कारण सगळ्यांना एकाच प्रकारचे यज्ञ करणं जमणार नाही, त्यामुळे हे डिफरंट फॉर्म्स ऑफ यज्ञ. ओके, सो दे सॅक्रिफाईस, सम पीपल सॅक्रिफाईस ऑल द फंक्शन्स ऑफ सेन्सेस इन द फायर ऑफ सेन्सेस इटसेल्फ. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की ते सगळे कंट्रोल करतात, ते इंद्रियांना कंट्रोल करतात, इंद्रियांच्या अर्थांना कंट्रोल करतात. पुढच्या 27व्या ह्याच्यात म्हणतो आहे की सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी च अपरे
आत्मसंयम आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञानदीपिते. हं. म्हणजे अन्य जे आहेत अपरे अपरे किंवा अन्य योगी आहेत ते काय करतात, सर्वाणी इंद्रिय कर्माणी, इंद्रियांची सगळी कर्म म्हणजे आपलं बघणं, बोलणं, वाचणं, लिहिणं किंवा ऐकणं, हे सगळं कुठे अर्पण करतात, प्राणकर्माणी. हा, प्राण नावाचा एक व्हायटल फोर्स आहे, प्राणमय कोश सगळ्यांना माहिती आहे. तर तो बेसिक प्राणामध्ये, त्या प्राणाचा पण अग्नी असतो. ओके, सो त्याच्यामध्ये ते अर्पण करतात. आता ह्याच्यात बऱ्याच टेक्निक्स आहेत. सो ते सगळी सेन्सेस म्हणजे आम्ही जनरली प्राणिक एनर्जायझेशन टेक्निक्स वगैरे वापरतो, ज्याच्यामध्ये त्या गोष्टी शिकवल्या जातात. सो हे सगळे सेन्सेस जे आहेत, इंद्रियांची जी कर्म आहेत, ती त्या प्राणाच्या अग्नीमध्ये अर्पण करतात. आत्मसंयम कशामध्ये म्हणजे अर्पण करतात, तर आत्मसंयम अग्नौ, आत्मसंयम नावाचा जो अग्नी असतो त्याच्यामध्ये जुह्वती ज्ञानदीपिते. आणि कशा प्रकारे, ज्ञानाच्या म्हणजे हे सर्व ज्ञान ग्रहण करून त्याचा जो अग्नी आहे त्याच्या सहाय्याने, कारण समजल्याशिवाय ते हे करताच येणार नाही पहिली गोष्ट म्हणजे, सो त्याच्याच सहाय्याने संयमाग्नीमध्ये ते अर्पण करतात. ओके, सो दॅट्स वाय योगा इज अ शेप ऑफ सेल्फ कंट्रोल अँड किंडल्ड बाय विजडम. ओके, सो म्हणजे योगशास्त्र आहे, तुम्ही कुठलीही योगाची जेव्हा प्रॅक्टिस करत असतात तेव्हा ते ज्ञानाशिवाय केलेली योगाची प्रॅक्टिस ही फक्त फिजिकल प्रॅक्टिस राहते. जोपर्यंत आपण हे ज्ञान घेत नाही, त्याच्यासाठीच आम्ही असे लेक्चर्स किंवा अरेंज करत असतो की फक्त फिजिकल प्रॅक्टिस, योगशास्त्राला किंवा योगाभ्यासाला फिजिकल स्वरूप येऊ नये, त्याच्यामध्ये ज्ञानाचा अग्नी उपस्थित असला पाहिजे, तेव्हाच फळ येणार आहे. ओके, सो हे माहितीशिवाय त्याला स्वरूप येऊ शकत नाही, किंवा त्याचा फळ प्राप्त फळ किंवा त्याची त्या कर्मयोगाची किंवा त्या योगाची वृद्धी होऊ शकत नाही. ओके, पुढे तो म्हणतो आहे की द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च यतयः संशितव्रताः. संशितव्रताः म्हणजे कसं, तीव्र अग्नीने किंवा तीव्र इच्छेने, ज्यांनी तीव्र व्रत धारण केले आहे असे यतयः, म्हणजे असे यती. आता यती हा हे म्हणजे मगाशी बुद्धिमान होता, नंतर पंडित होता, त्यानंतर कर्मयोगी वापरला, त्याच्यानंतर आता यती हा शब्द वापरलेला आहे. ओके, सो दीज आर द माइलस्टोन्स ॲक्च्युली. असे जे यतीज आहेत ते काय करतात, फ्यू स्ट्रिक्ट डिसिप्लिन यतीज म्हणजे संशित व्रत हा यतयः, म्हणजे जे खूप अशा हळूहळू अशा प्रकारचे जी व्रत आचरण करतात ते नंतर नंतर खूप कठीण किंवा प्रकारची व्रत आचरण करतात, त्यांना यती असं म्हणतात. ते गती काय करतात, दे सॅक्रिफाईस विथ मटेरियल पोझेशन ऑस्टेरिटीज प्रॅक्टिस ऑफ योगा. म्हणजे ती लोक द्रव्ययज्ञ करतात. द्रव्ययज्ञ म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे समिधा, हवन किंवा कुठल्याही प्रकारचे आहार वगैरे असतात ते त्याचा यज्ञ करतात. त्याच्यानंतर योग यज्ञ करतात, ज्या वेगळ्या त्यांच्या योगाच्या प्रॅक्टिसेस केलेल्या असतात त्यांनी जे फळ किंवा त्यांना जी वीर्य किंवा त्यांना शक्ती जी प्राप्त होते त्याचा पण ते त्या योग यज्ञ करतात. ओके, त्याच्यानंतर स्वाध्याय ज्ञान यज्ञ हा, ही यतयची सगळी विशेषणं आहेत. द्रव्ययज्ञ हा, योगयज्ञ हा, स्वाध्याय यज्ञ हा. ओके, कारण सगळे प्रथमा बहुवचनात आहेत. स्वाध्याय यज्ञ म्हणजे त्यांनी जो अभ्यास केलेला असतो, त्यांनी जो स्वाध्याय केलेला असतो, म्हणजे ज्ञानप्राप्ती केलेली असते, त्याचाही ते यज्ञ म्हणतात किंवा त्याचाही तेही अर्पण करतात. असे काय करतात, असे यतयः संशित व्रताः. ओके, दे सॅक्रिफाईस इन द शेप ऑफ विजडम थ्रू द स्टडी ऑफ सॅक्रेड टेक्स्ट. म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारची सुद्धा काही यती अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हा पुढचा थोडासा मोठा श्लोक आहे, म्हणून मला असं वाटतं आपण इथेच थांबूया. सो 4-4.5 मिनिटं शिल्लक आहेत. सो मी आधी रेकॉर्डिंग बंद करते. पुढच्या श्लोक आपण हे पुढच्या ह्याच्यात बघूया. 29वा आपण 28व्या श्लोकापर्यंत आज बघितलेला आहे. ओके, सो मी आधी रेकॉर्डिंग बंद करते. लेट मी स्टॉप माय प्रेझेंटेशन्स. मग काही प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो. एकच मिनिट.